बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळी हळद म्हणजेच कोचाला तब्बल 21,150 रुपयांचा उच्चांकी दर मिळालेला आहे। शेती मशागती दरम्यान जमिनीतून निघणारी ही हळद औषधी गुणधर्मांमुळे विशेष महत्त्वाची मानली जाते। संधिवात, यकृत आणि त्वचा रोगांवर उपयोगी असल्याने बाजारात तिची मागणी वाढलेली आहे। त्यामुळे इतर हळदीच्या तुलनेत कोचा हळदीला अधिक दर मिळतोय। मुंबईत सकाळी ढगाळ वातावरण असलं तरी दुपारी आणि रात्री उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। दरम्यान गुरुवार आणि शुक्रवार शहरात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन तीव्र होतंय। धान पिकाला बोनस, थकीत चुकारे आणि खरेदीचं उद्दिष्ट वाढवण्याच्या मागण्यांसाठी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेचे अजूनी मोरगाव इथे गेल्या 7 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आलेली आहे। कंठी ते वाशान रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली। अयाज फिरोज मुजावर या 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले। राज्यात जमिनीच्या बिगर शेती वापरासाठी आवश्यक असलेल्या अकृषिक म्हणजेच रूपांतरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच BPMS या ऑनलाईन प्रणालीमध्ये अकृषिक रूपांतरण अधिमूल्य भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी आणि शुक्रवारी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं गुरुवार 23 एप्रिल आणि शुक्रवार 24 एप्रिल रोजी काही कामं हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। या कामांसाठी महामार्ग दुपारी 3 तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून अल्प प्रतिसाद मिळालाय। निवड यादीमध्ये 1,05,811 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती। मात्र आतापर्यंत फक्त 43,362 विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतलाय। त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा निम्म्याहून कमी विद्यार्थ्यांनीच आतापर्यंत प्रवेश घेतलेला आहे। मुंबई महापालिकेनं 2025-26 मध्ये विक्रमी मालमत्ता कर संकलन केलाय। संपूर्ण मुंबईतून 7,610 कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला। त्यातही अंधेरी पूर्व परिसराचा समावेश असलेल्या के पूर्व या विभागानं सर्वाधिक 719 कोटी रुपये महसूल महापालिकेला मिळवून दिला। गेल्या काही वर्षात अंधेरी पूर्व परिसरानं सर्वाधिक मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीमध्ये जमा करण्याचा आपला विक्रम कायम ठेवलाय। म्हाडाच्या मुंबई मंडळानं एकीकडे विक्री वाचून धूळ खात पडून असलेल्या घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानं करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र प्रथम प्राधान्य आणि सोडतीतील घरं सर्वसामान्यांना परवडणारी नाहीत। त्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे। आता प्रथम प्राधान्यासह सोडतीतील घरांच्या किमती कमी करण्याचे संकेत मुंबई मंडळानं दिले। मेट्रो रेल्वे स्थानक परिसरासह मुंबईतील गल्लीबोळात आणि टेकडीवरील प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमानं साध्या CNG 500 मिडी बस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र भाडे तत्वावरील गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचा अभाव पाहता स्वमालकीची बस घेण्याची मागणी बेस्ट समितीतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेली आहे। मुंबईहून पुणे द्रुतगती महामार्गावर अतिजलद केवळ 30 मिनिटात पोहोचता यावं यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं अटल सेतू उन्नत मार्गानं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्याचं काम हाती घेतलंय। सुमारे 7.35 किलोमीटर लांबीच्या या उन्नत मार्गाच्या कामाला वेग देण्यात आला असून या कामातील महत्त्वाचे टप्पे पूर्ण करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत 143 ठिकाणी पाया उभारणीचे तर 141 ठिकाणी गर्डर उभारणी पूर्ण झालेली आहे। आणि आता कोल्हापुरातून एक मोठी बातमी। कोल्हापूरमध्ये खासगी सावकाराकडून महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। व्याजाचे पैसे दे अन्यथा शारीरिक संबंध ठेव अशी धमकी देत आरोपीनं सलग 3 वर्ष अत्याचार केल्याचा आरोप आहे। इतकंच नव्हे तर या कृत्याचं चित्रीकरण करून महिलेच्या जावयाला दाखवून धमकावल्याचाही प्रकार उघड झालाय। या प्रकरणी अमित सावंत याच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। वडाळा ठाणे कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेतील मुलुंड अपघात प्रकरणी सल्लागार कंपनी DBHILL LBG हकालपट्टी करण्यात आलेली आहे। त्यांचा करार रद्द करून त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलं होतं। मात्र सल्लागाराला पुन्हा अभय देण्यात आलं असून मेट्रो 4 मार्गिकेवर सल्लागार म्हणून या कंपनीवर शिक्कामोर्तब झाले।
तीव्र उन्हामुळे ठाणे शहरात पाणी वापर वाढल्यानं धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय। हा साठा जून महिन्यापर्यंत टिकवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ठाण्यामध्ये सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईला 10 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली असून या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। या कामामुळे MIDCकडून मुंब्रा, दिवा, कळवा यासह वाघई इस्टेट तसंच कोळशेत भागातील काही भागांचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। गुरुवार 23 एप्रिल रोजी हा पाणी पुरवठा बंद राहणार असून या बंदमुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। मुद्रा कर्जाच्या थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढत असल्याचं दिसून येत आहे। यावर्षी मार्च अखेरीस मुद्रा कर्जाची थकबाकी 6,736 कोटी 56 लाख रुपयांवर गेली असल्याची आकडेवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीसमोर ठेवण्यात आलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी थकीत रकमेमध्ये 1,120 कोटी रुपयांची भर पडली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2,640 घरांच्या लॉटरीसाठी 29,684 अर्ज आलेले आहेत। यापैकी 16,944 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे। लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी 29 एप्रिल ही शेवटची तारीख आहे। राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विजांचा कडकडाट यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला। डबल डेकर 150 बसचा पुरवठा 2 वर्षांपासून रखडलाय। वारंवार नोटिसा देऊनही पेच सुटत नसल्यानं 1 महिन्यात प्रतिसाद न दिल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा बेस्ट प्रशासनानं दिलाय। 2.5 वर्षांपूर्वी 200 डबल डेकर बसची ऑर्डर देण्यात आली होती। यापैकी फक्त 50 बस या बेस्टला मिळालेल्या आहेत। मोठी बातमी, विधान परिषदेसाठी आज भाजपची खलबत रंगणार आहे। भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार आहे। तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नावांची चर्चा बैठकीत केली जाणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि आजच्या बैठकीतील चर्चेनंतर भाजपकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार आहे। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा मिळणार आहेत। तर विधान परिषदेच्या 6 जागांसाठी नावांची चर्चा बैठकीत पार पडेल। आणि विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय असं सूत्रांकडून कळतंय। तर इतर 5 नावांवर चर्चा होत असताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार होणार असल्याची माहिती आहे। आणि आता एक मोठी बातमी, महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विरोधकांना खुलं आव्हान दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। माझ्या स्तराचा नेता आडा, मी चर्चेला तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। सोमवारी देखील मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना हे ओपन चॅलेंज दिलं होतं। ठिकाणी यांना खुली चुनौती दिली, खुली चुनौती। अरे या ठिकाणी या विषयावर माझ्या स्तराचा कोणी नेता आणा, तुमच्या नेत्याशी खुली डिबेट करण्याकरता मी तयार आहे। मी तुम्हाला दाखवून द्यायला तयार आहे तुमचा चेहरा काय आहे। ते गाणं आहे ना, एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग, तो चेहरा आता आपल्याला काँग्रेसचा, उबाटाचा, शरद पवार पार्टीचा या ठिकाणी पाहायला मिळाला। माझं या लबाडांना विचारणं आहे, अरे जेव्हा 23 मध्ये तुम्हीच मान्य केलं सेन्सस, 23 मध्ये तुम्हीच मान्य केलं डिलिमिटेशन, मग त्याच्या कायद्याला आज कोणत्या तोंडानं विरोध करता हे आम्हाला या ठिकाणी सांगा। तुम्ही आज विरोध या करताय, 23 मध्ये तुम्हाला माहिती होतं आपण मत दिलं नाही तरी देखील हे पास होणार आहे म्हणून महिलांना दाखवण्याकरता तुम्ही समर्थन दिलं। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मुंबईत आज पाणीपुरवठा खंडित आहे। महानगरपालिकेतर्फे शिवडी परिसरातील भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर बटरफ्लाय वॉल बसवण्याचे महत्त्वाचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे 18 तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे।
बेस्ट तिकिटासाठी आणखी एक डिजिटल प्रणाली सुरू होणार आहे। आता मोबाईल QR द्वारे तिकीट मिळणार आहे आणि त्यामुळे तिकीट खरेदी प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे। खर्डी ते उंबरमाळी दरम्यान रेल्वे रुळालगतच्या सुक्या गवताला सायंकाळी आग लागली। या घटनेनंतर रेल्वेच्या अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि आग पूर्णपणे आटोक्यात आणली। या घटनेत रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा किंवा मालमत्तेचं कोणतंही नुकसान झालेलं नाही। मुंबई महापालिकेच्या सभागृहात नवीन ध्वनी यंत्रणा बसवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। यासाठी 1,53,53,000 रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे। 2015 मध्ये बसवलेली जुनी यंत्रणा जीर्ण झाल्यानं सभागृहातील आवाज स्पष्ट ऐकू येत नसल्यानं यंत्रणा बसवण्यात येणार आहे। अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉक्टर नंदकुमार राऊत यांची निवड करण्यात आली आहे। साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी निवडीचं पत्र दिलंय। मानदेशी ग्रामीण शब्दशैलीतील त्यांचे दौशाड हे आत्मकथन प्रचंड लोकप्रिय आहे। भुसावळ रेल्वे विभागात 23 एप्रिलला ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांना फटका बसणार आहे। पारस गायगाव अकोला दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ऑटोमॅटिक ब्लॉक सेक्शनच्या कामासाठी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात आलाय। त्यामुळे भुसावळ वर्धा आणि भुसावळ बडनेरा मेमू गाड्यांच्या अप डाऊन फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। वर्ध्याच्या आर्वीमध्ये जिनिंगला आग लागल्याची घटना घडली आहे। सरकी आणि ढेप आगीच्या भक्ष्यस्थानी होत्या। या आगीमध्ये जीवितहानी झाली नाहीये। सोलापूरमधील वार्षिक प्रसिद्ध भगवंत महोत्सवाला सुरुवात झाली आहे। या महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत 28 एप्रिलला भगवंत मंदिरात महापूजा होणार आहे। राज्यात वाढत्या उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांच्या मृत्यूची नोंद गंभीर स्वरूपात होते। या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंनी फडणवीसांना पत्र लिहून उष्माघाताला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे।